नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग आणि शिवसेनेचे नगरसेवक आकाश बेग यांना मिळालेल्या गंभीर जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून घरावर बॉम्ब टाकण्याच्या उघड धमक्या दिल्या जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सागर बेग हे अनेक वर्षापासून हिंदुत्व, सनातन संस्कृती, राष्ट्रहित आणि सामाजिक जनजागृतीसाठी राज्यभर सक्रिय आहेत. विविध मोर्चे, सभा आणि आंदोलनांमधील त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे समाजात त्यांचा प्रभाव वाढला असला तरी काही समाजविघातक प्रवृत्तीच्या निशाण्यावर ते आल्याचे दिसते आहे. धक्कादायक बाब म्हणजे 22 मे 2026 रोजी त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानाची अज्ञात व्यक्तींनी संशयास्पद रेकी केल्याची घटना घडली. त्यानंतर अवघ्या 2 दिवसात परदेशातील कथित गुन्हेगारांकडून सोशल मीडियावरून थेट बॉम्ब हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी धोका अद्याप कायम असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सागर बेग आणि आकाश बेग हे राज्यभर सतत दौरे करत असल्याने त्यांच्या सार्वजनिक हालचालींमुळे हल्ल्याची शक्यता वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी सविस्तर धोका मूल्यांकन करून तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जर कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याचे परिणाम केवळ वैयक्तिक मर्यादित न राहता सामाजिक सलोखा आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. न्यूज महाराष्ट्र, सार्वमंथन, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.